एका त्यांच्या मावऱ्याशी मी बोलतोय, त्याचं पूर्ण झालं, जैन मंदिर मुक्त झालं की मग किरकोळ जरा घेतो, काय कसे घ्यायचे ते कसे घ्यायचे ते मला माहिती आहे. अहो आता मी आता बोलत नाही, माझं तोंड लय फाटू नका. मी एवढं बोलले ठीक आहे, मी आता त्याच्यावर बोलन, मी त्याच्यावर बोललो ना तर मग त्याचं तोंड एकदम कायमचं आयुष्याचं बंद करेल मी. मग ठीक आहे, वैयक्तिक आरोप केले तर मग लय अवघड होईल. भाजपनी प्रेसमध्ये सांगितलं की तुम्हाला म्हणजे तुम्ही इतके दिवस मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करत होता, तुम्हाला जशाच तसं उत्तर देणार असं भाजपकडून सांगितले. विकृत टोळे, मी पहिल्या दिवसापासून विकृत टोळे हे सगळ्यांना चकवा देतात. तुम्हाला जसा चकवा दिला तसे पुणेकरांना चकवा देतात. त्यामुळे विकृत टोळीवर जास्त आता बोलत नाही. एका त्यांच्या मावऱ्याशी मी बोलतोय, त्याचं पूर्ण झालं, जैन मंदिर मुक्त झालं की मग किरकोळ जरा घेतो, काय कसे घ्यायचे ते कसे घ्यायचे ते मला माहिती आहे. तुम्ही रविवार पेठेतल्या बऱ्याच जागा हडप केल्यात असा आरोप सुद्धा केला. नाही ते काय हे कुणी केला? मंगलसूत्र ज्यांनी चोरलं त्यांची, ज्यांचे पोलीस स्टेशनला फोटो त्यांनी. अहो आता मी आता बोलत नाही, माझं तोंड लय फाटू नका. मी एवढं बोलले ठीक आहे, मी आता त्याच्यावर बोलन, मी त्याच्यावर बोललो ना तर मग त्याचं तोंड एकदम कायमचं आयुष्याचं बंद करेल मी. मग ठीक आहे, वैयक्तिक आरोप केले तर मग लय अवघड होईल. त्याला मला घुसावं लागेल कुठेतरी, आणि मी घुसलो की त्यांनी ओळखायचं. मग काय अरे नाही कारे नाही टारे बी होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला फोन करून समज दिली आहे आणि तसंच त्यांनी सांगितले की महायुतीत कुठेही ठिणगी पडायला नको. 35 वर्ष मी राजकारणात काम करतोय, मला काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे सगळं कळतं. आणि माझे नेते देवेंद्र फडणवीस, माझे नेते एकनाथ शिंदे साहेबांना हे माहिती आहे की मी जे बोलतो ते पुण्याच्या हिताकरता आणि जनतेच्या हिताकरता बोलतो. त्यामुळं मला त्यांनी जे काही सांगितलंय ते मला चांगलं अवगत आहे आणि मी त्या चौकटीच्या बाहेर कधीच जाणार नाही. भारतीय जनता पार्टीचे सच्चा कार्यकर्ता माझ्या बरोबर आहे, हे आजही सांगतो, उद्याही सांगतो, परवाही सांगतो. उपमुख्यमंत्री शिंदे नेमकं तुम्हाला काय म्हणाले फोन करून? हे सांगितलं की अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. विकृत लोक जे पुण्याला वरबडून खातात त्यांच्यावर तुम्ही अंकुश ठेवला पाहिजे. हे शिवसैनिकाचं काम आहे, एवढं सांगितलं त्यांनी.